आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यांमध्ये कोणी इंग्रजी माध्यमाची मुलं असतील तर आमचा मराठीचा सिलेबस तुमच्या एवढा सोपा नव्हता बरं. पहिलाच पाठ वाचून दाखवते. कव्हणा एका महात्म्याची आधारिये परिसू होता. तो कव्हणी एका ब्राह्मणाचे या घरी वसतीसी जाय. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते. तेणे तेयाचे वस्त्र आंबट ओले ऐसे झाले होते. नमस्कार, मी रुचा दिनकर. आज आहे 27 फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिन आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला दाखवणार आहे माझं सर्वात लाडकं पुस्तक. तर हे आहे माझं 10वीचं पुस्तक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे आणि किंमत फक्त 24 रुपये. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर ना शाळा नुकतीच सुरू झालेली असायची. मी नेहमी खिडकी शेजारच्या बाकावर बसायचे. बाहेर पडणारा पाऊस, त्यातून पाण्याचे उडणारे तुषार आणि तो लाकडी बेंच. त्या पावसाच्या पाण्याने तो लाकडी बेंच नेहमी थोडासा ओलसर झालेला असायचा. हवा तर कुंद असायचीच आणि अशा शाळेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी शाळेत पुस्तकं वाटायचे. आम्हाला पूर्ण एक गठ्ठा द्यायचे, संपूर्ण पुस्तकांचा एक गठ्ठा, आणि तो गठ्ठा हातात आल्या आल्या माझं पहिलं एकच काम असायचं, मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयाची पुस्तकं काढायची आणि त्यातल्या गोष्टी, गद्य, पद्य सगळं वाचून काढायचं. आणि हे करताना दरवर्षी हमखास त्या कोऱ्या करकरीत पानांनी हाताचं बोट कापलं जायचं. आणि माझ्या शाळेच्या प्रत्येक पुस्तकावर माझे बाबा त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात माझं नाव लिहून द्यायचे. पुस्तकाच्या पहिल्या पानावर अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं संविधान आणि प्रतिज्ञा, आणि यातला पहिला पाठ होता आधारीचे या परिसाचा दृष्टांत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांचं शेतकऱ्यांची परिस्थिती, आंबेडकरांचं माझी घडण, अच्युत गोडबले यांचं नाही रे उजाडत. खरं तर ना आता हे पुन्हा वाचताना मला समजतंय की आपल्या काळचा सिलेबस हा किती विचार करून दिला होता. आता माझा लाडका काव्य विभाग. काव्य विभागामध्ये एक प्रश्न यायचा, संदर्भासहित स्पष्टीकरण करा, आणि तो प्रश्न मला अतिशय आवडायचा. यातली नळराजा आणि हंस कविता माझी लाडकी होती. शिवाय जालियावाला बाग, कुसुमाग्रज, अजूनही मला या कवितेच्या काही ओळी आठवत आहेत. रक्ताचे नच ओघळ सुकले अजूनी कृसावरचे, विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता अजूनी शब्दांचे, मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष, प्रेम शांती अन क्षमा यामध्ये वसतो परमेश. या पुस्तकाच्या अभ्यासक्रमाद्वारे वाढत्या वयाच्या मुलांसमोर कोणतेही एकांगी विचार न ठेवता वेगवेगळे मतप्रवाह, वेगवेगळे विचार त्यांच्या समोर ठेवणं आणि त्यावर विचार करायला त्यांना भाग पाडणं, निदान त्यांना तरी असं अपेक्षित असावं, आणि तेच मला महत्वाचं वाटतं. शाळेत असताना या पुस्तकाच्या अभ्यासक्रमाचं महत्व मला समजलं नव्हतं, पण आज जेव्हा मी पुन्हा अनुक्रमणिका डोळ्याखालून घातली तेव्हा मला समजलं की किती वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्यांनी या कुमार भारतीमध्ये ठेवले होते. हे पुस्तक ज्यांना अभ्यासक्रमात होतं ते बाकी सगळं विसरू शकतील, पण स्थूल वाचनमध्ये एक गोष्ट होती, बाबूराव बागुल यांची भूक नावाची कथा. मला नाही वाटत की ती गोष्ट कोणी विसरलं असेल. तुम्हाला ही गोष्ट आठवते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.